नमस्कार मित्रांनो, अक्षय तृतीयेच्या संडे स्पेशल ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर हा आहे उल्हास, आहे अंकित दादा, तर आणि हे गोकुळचं दूध अनुराग दादा. तर आज आपण बनवणार आहे आंब्याचा रस आणि त्यासोबत आहे शेवग्याची भाजी. तर बघूया आजच्या व्हिडिओमध्ये काय काय होते आणि कसं कसं आजचं जेवण बनते. तर सर्वात आधी आंब्याच्या ज्या आठवड्या होत्या त्या घासून काढल्यानंतर थोडेसे अंगूर आणले होते, स्वस्तात भेटले होते म्हणून. त्यानंतर आम्ही काय केलं अच्छा हां, आम्ही काकडी, लसण, कांदा, अद्रक सगळं आता चिरून घेणार आहे. त्यासाठी आमचे अंबानी साहेब हे तयार करत आहेत आणि मी नेमकीच अंघोळ गेले होते म्हणून मी थोडंसं ड्रायर वगैरे मारून घेतलं, कारण आपल्या लटा खूप मोठे आहेत. आणि नंतर मोजमाप करून बरोबर वाटीनुसार याच्यामध्ये साखर टाकले. साखर टाकल्यानंतर आता हा जो आंब्याचा रस आहे हा मिक्सरमध्ये फिरवला जाईल. मिक्सरमध्ये फिरवल्यानंतर आम्ही बटन दाबायचं काम केलं, महत्त्वाचे काम आपल्याकडे असतात. त्यानंतर हा आंब्याचा रस आता आपण काढून घेणार आहे एका भांड्यामध्ये. त्यानंतर इकडे शेवग्याच्या शेंगा ह्या उकळ्या टाकल्या होत्या आणि माझ्याकडे महत्त्वाची ड्युटी आली. मी तोंडाला दुपट्टा बांधून मी निघालो चपात्या आणायला. चपात्या म्हणजे पोळ्या घेतल्या. त्यानंतर मी मी कुठे आलो, दारू दुकानात? नाही, दारू दुकानात आलो, पण मी तिथं आलो बर्फ घ्यायला, कारण तिथं फक्त 10 रुपयात खूप मोठा बर्फ भेटते. तर तुम्ही काही चुकीचा गैरसमज करून घेऊ नका. 10 रुपयाचा बर्फ घेऊन मी निघालो रूमवरती. तर इथं भाजीची तयारी चालू होती. अंबानी साहेबांनी तो बर्फ टाकला आजूबाजूला आणि मस्तपैकी आंब्याचा रस थंड केला. आंब्याचा रस थंड होईपर्यंत आपण पुन्हा एकदा द्राक्षाचा आस्वाद घेतला. आणि इकडे हे बाकीचे काहीतरी टाईमपास चालू होता. त्यानंतर याचा व्हिडिओ कॉल चालू होता. इथं मसाला वगैरे टाकणं चालू आहे. मसाला टाकून मस्तपैकी आता भाजीला मस्त तडका येणार आहे. इकडे शेवग्याच्या शेंगा पण शिजलेल्या आहेत आणि बाजूला इकडे कुकरवरती आपल्याला दिसते राईस पण लावलेला आहे. बस झालं ना. मसाले किती, मुळात होईल ना. झालं. हां, भावनात हलवायची खूप हे आहे. वाह, काय छान असा रस आणि मस्त शेवग्या शेंगा बनलेल्या आहेत. आणि त्यानंतर आम्ही आस्वाद घेतला तारक मेहताचा उलटा चष्मा.